एकदा ठेच लागल्यावर माणूस सुधरतो, पण ह्या केसमध्ये तसं झालेलं नाहीये. एकदा पकडल्या गेल्यानंतरही पुन्हा ड्रग्सची तस्करी करताना आता पकडला गेला आहे बिबेवाडीतला एमबीबीएस डॉक्टर. तर आपल्यासोबत सध्या बिबेवाडीचे नगरसेवक नितीन कदम आणि काही नागरिक आहेत आणि आपण त्यांचा संताप ह्या गोष्टीबद्दल सध्या जाणून घेऊया. दादा, काय झालं होतं तुम्ही सांगू शकता? कालचाच हा प्रकार आहे आणि अत्यंत संतापजनक प्रकार आहे. नुसता संतापजनक नाही, धक्कादायक आहे की आज एक एमबीबीएस असलेला डॉक्टर आज त्यांनी लाईफ सेव्हिंग ड्रग्ज देणं अपेक्षित असताना आज तो माणसं मारण्याचं जे ड्रग्ज आहेत तो स्वतः विकतोय आणि त्याला यापूर्वी सुद्धा अटक केली होती. परंतु दुर्दैवाने या सिस्टीम मधनं त्यांनी सुटका होऊन परत तोच व्यवसाय चालू केला. म्हणजे किती दुर्दैव आहे. आज तुम्ही बघा, पुणे शहरामध्ये या ड्रग्सच्या धंद्याचं, या व्यवसायाचं पुणे शहरामध्ये अत्यंत खोलवर पाल्यामुळे रुजली गेलेली आहेत आणि ह्याच्यातून आज प्रशासनाने याचा धडा घ्यावा. आज असे जर सुशिक्षित लोक, जर डॉक्टर सारखे व्यवसाय करणाऱ्या लोकांनी असं जर केलं तर इतर म्हणजे किती प्रकारचा हा व्यवसाय चालू असेल याची तुम्ही व्याप्ती लक्षात घ्या. मला असं वाटतं की पोलिसांनी, गृह खात्याने याच्यामध्ये आज येऊन या पुणे शहराला ड्रग्सच्या विळख्यातनं सोडवायची वेळ आलेली आहे. दादा, याआधी सुद्धा पोलिसांनी पकडलं होतं त्यांना, तर तुम्हाला काय वाटतं की त्यावेळेस त्यांना सोडून लायसन्स रद्द न करता त्यांना एक चान्स दिला होता? अशा लोकांना खरं तर कायद्याचं बंधनच राहिलेलं नाही, कायद्याची भीती राहिलेली नाही. एकंदरीत हे दर्शवतं. आणखी एकदा गुन्हा करून जर का पोलीस परत त्यांना सोडत असतील आणि पुन्हा परत त्या गुन्हा करायचं दजावत असतील, याचा अर्थ कायदाशिवाय सुशासन राहिलेलं नाहीये. तर राज्यस्तरीय गृहमंत्री आणि केंद्रस्तरीय गृहमंत्रीने याच्याकडे लक्ष घालावं. नवीन पिढी बरबाद करायचं काम चाललेलं आहे. ज्या पिढीला आपण चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो, पुणे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, पुण्यासारख्या शहरामध्ये जर का ड्रग्सचं रॅकेट जर का एवढ्या मोठ्या प्रमाणात फोफावतंय तर हे खरंच गंभीर बाब आहे आणि आमच्यासारख्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि नितीनभाई कदम आमच्या सरांच्या माध्यमातून आम्ही तीव्र संताप व्यक्त करतो. आणि याआधी सुद्धा असे काही केस घडलेले आहे का तुमच्या इथं? नाही, आमच्याकडं आता तुम्ही सांगा की तरुण पिढी आता ड्रग्सच्या विळख्यात आहे आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते ड्रग्स घेऊन आजूबाजूला समाजात जाऊन प्रचंड गुन्हेगारी यांच्याकडून कृत्य केले जातात. म्हणजे तर गाडीची चोरली जातात, घरात भुरट्या चोरी वाढलेल्या आहेत, कोणावर तरी मंगळसूत्र चोरलं जातं, कुठल्या महिलांवर हल्ला केला जातो. असे जे ड्रग्सच्या अंमलाखाली जे आहेत ना, या युवकांकडून गुन्हेगारी कृत्य वाढलेली आहेत. बिबेवाडी पोलिसांनी यामध्ये कधी याच्या आधी दक्षता घेतलेली नाही? कारण की एवढा मोठा डॉक्टर पण आता पकडले गेलेत. याच्यावर बिबेवाडी पोलिसांनी काय बोलले? नाही, निश्चितपणे बिबवेवाडी पोलिसांकडून याच्यावर आम्हाला कारवाई होता नाही किंवा याच्यावर काय उपाययोजना करताना यापूर्वी कधी दिसून आले नाही. आता या गोष्टीला अजून सुद्धा बिबेवाडी पोलीस स्टेशन कशा प्रकारे हाताळते ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.